कसोटी पूर्ण केलं मला उमाई अप्पांना भेटता येईल. काय चाललंय हे? हिला झेपतंय तरी का? उगाचच या निष्पाप मुलीचा छळ. अशा देवाचा आमच्या बाबाजींचा अपमान करतेस, त्यांच्या पाया पडायला नाही म्हणतेस. याचं मोल तुला मोजावंच लागेल. आजपासून सखूला शिळं अन्न द्यायचं बरं का दिगू. कुणीही हिला जर मदत केली, ताजं अन्न खायला दिलं, तर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणी शोधून सापडणार नाही. नाही नाही, मी असा विचार करता कामा नये. आई जे काय करते ते सगळ्यांच्या भल्यासाठीच करत असते. काय चाललंय हे? लाल मिरच्या कुठून तिखट करते. सासूबाईंनी सांगितली कसोटी, जर मी कसोटी पार केली ना तरच मी माझ्या माहेरी जाऊ शकते. अगं मग हसतेस काय? अवस्था बघ जरा स्वतःची. झेपत नाहीये तुला. मी जर कसोटी पार केली ना तर मला उमाई अप्पांना भेटता येईल ना. उचल ते कापड. कशासाठी? बघावं तेव्हा वेगळ्याच कुठल्या तरी स्वप्नात हरवलेली असते. स्वतःला सांभाळा बघ जरा. नाक वाहतय, डोळे लाल झालेत, खोकतीयस, वर हसतेस काय मूर्खासारखी? खुळी आहेस काय? काय बायकोला मदत करायची आहे का? तिची काळजी वाटते का तुला? सखू, तू जर आता बाजूला बस. तुझा नवराच ही सगळी मिरची कुटून दे. आई अगं नाही, तसं नाही. खोकला येत होता तिला, नाकातून पाणी शिंका येत होत्या, कासावीस झाली होती अगदी, म्हणून धावत आलास? तिला हात नाहीत का नाक डोळे पुसायला? तिला बघून तिच्यापेक्षा तूच जास्त कासावीस दिसतोयस. एवढं का प्रेम तू चाललंय? तुझ्या आईला 20-20 पाहिल्या मिरची कुटताना बघतोयस इतकी वर्ष, तेव्हा कुठे दिसलं नाही तुझं हे प्रेम, तुझी ही काळजी? बायकोने एवढी भूल घातली? नाही आई, तसं नाही. मी फक्त दिगंबर, सबबी सांगू नकोस. शेंबड पोर सुद्धा सांगेल. वाहवत चाललायस तू. बायकोच्या मागे पुढे गोंडा घोळणारा नवरा व्हायचंय का तुला? हा?
आणि घरात आतापर्यंत कोणी मिरची कुठलीच नाही का? ही पहिलीच आहे. खोकलाच झालाय ना, मेली तर नाहीये ना? बघेल तिचं ती. काल बाबाजींच्या पाया पड असं नवरा या नात्याने सांगितलं होतंस ना हिला. ऐकलं का हिनं तुझं? दिला का तुला मान? सासूबाई नका हो बोलू त्यांना, मला त्यांचा ए गपे, तुझ्याशी बोलतेय मी, तुझ्याशी बोलतेय. हे असं व्हायला नकोय. बघितलंस कशी मध्ये मध्ये बोलतेय? तर हिची आरती ओवाळतोयस तू. तुझ्या या वागण्याची ना मला लाज वाटते आणि भीती पण वाटते. असंच वागत राहिलास ना तर ही चतुर मुलगी पैक्याच्या नाण्याप्रमाणे तुला कनवटीला बांधून फिरत राहील, कळणार सुद्धा नाही तुला. काल बाबाजींच्या मठात काय धिगाडा घातला विसरलास? अपमान केला हिनं माझा. माझ्या शब्दाला शून्य किंमत दिली या मुलीनं. हे सगळं सगळं विसरलास तू? तिच्या नाकावर पट्टी बांधण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यावर जी प्रेमाची पट्टी बांधलीस ना ती उघड. मग हिचं लबाड रूप दिसेल तुला. अत्यंत चुकीचा वागलायस तू दिगू, लक्षात ठेव. तुझ्यामुळे नेहमी मला बोलणे खावी लागतात. या अशा तुझ्या भोळ्या बाबड्या चेहऱ्यानं माझ्या मुलावर मोहिनी टाकू नकोस. माझ्या मुलात आणि माझ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर याद राख, येता जाता रडायचं काम नाही. माहेरी जायचंय ना, मग दिलेली कसोटी नाकावर फडकं न बांधताच पूर्ण करायची. आणि कसोटी पूर्ण नाही झाली तर माहेरी जाण्यासाठी बापासमोर धिंगाडा नाही घालायचा. तुझ्या तीर्थरूपांचा अपमान करीन आणि तुला सोडणार नाही ते नाहीच. गाठ मारून ठेव. भाऊजी काय लपवताय? कुठे काय नाही. हा ते हाताची घडी करून गहन विचार करत एरसाऱ्या मारत होतो. सारवासारव करू नका. मी बघितलंय काहीतरी मोजत होता तुम्ही. मोजत नाही. हा वहिनी, शेवटचे दिवस मोजत होतो. म्हटलं यमुनेचं लग्न पाहिलं, दिगूचंही लग्न पाहिलं, आता शेवटचं विनूचं लग्न पाहिलं की लगेच निघालो. वर जाऊन काय शकुनी मामा बरोबर सोंगट्या खेळणार की काय? थापा मारू नका उगाचच. आणि वेळ आली ना की जालच वर. आत्ता बाहेर जा. सखूचे वडील आपले व्याही शिवाप्पा यायचेत. बाहेर जाऊन त्याच्या स्वागतासाठी उभे राहा. जा. येतो. थांबा. आपण मुलीच्या सासरी आलोत याची जाणीव व्याहींना आल्या आल्या बाहेरच होऊ दे. बरं, कळलं ना? हो, बघतो. होईल तुमचं काम. हा या. वसंतराव, हे घ्या तुमचे 2 रुपये परत. पण काका, तुम्ही जिंकाल तेव्हा मला 2चे 4 पैकी द्याल असं ठरलं होतं ना आपलं. हो, द्या.
अहो मी दिलेले पैके तुम्ही मला परत द्याल या अपेक्षेने मी दिलेच नव्हते मुळात. हा हे पैके तुमचे आहेत, हे ठेवा. वा 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 वसंतराव, तुमच्यासारखा जावई मिळणं ना म्हणजे भाग्यात असावं लागतं हो. आता ना मी बिनदिक्कतपणे सोंगट्या खेळू शकतो. खेळा, भरपूर खेळा. अरे व्याही आले, चला स्वागत करूया. अरे नमस्कार शिवाप्पा, या 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 नमस्कार, स्वागत आहे तुमचं. बरं, वहिनीने आधीच सांगितलं होतं मला की व्याही येणार आहेत म्हणून. शिवाप्पा, तुम्ही तयारीत आलायत ना? अहो एवढं दचकतंय कशाला? वाघिणीच्या गुहेत येताना तयारी करावी लागते तसं नाही मी म्हणालो तुम्हाला. अहो सखूला घेऊन जायच्या तयारीत आहात की नाही हे विचारलं. हो ना, मग चला ना, या चला या 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 या. वा 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 वा. वहिनी, पाणी देऊ का? नको, खूप त्रास होतोय ना. शिवप्पा या या. सखू, सखू काय गे? अगं तुझ्या हाताला तिखट, तुझ्या डोळ्यात नाकात पाणी, तू मिरची कुठतेस का? आता लग्न झालं का तुझं? एवढी लहान आहेस तू आणि हे तुला मिरची कुठायला लावतात? आमची बापासमोर लाज काढायचीच ठरवलीस का तू? काय तमाशा चाललाय हा? आता माहेरी जाणं विसरायचं. तुम्ही निघा आता. शिवाप्पा, आम्ही सखूला माहेरी पाठवणार नाही. जावई बाबू, यांना धक्के मारून बाहेर काढा. निघा निघा. चला बाहेर. हो नाही, बाहेर चल, बाहेर चल. हो ऐका, चल बाहेर. सखू सखू, नाही नाही, मी आपण समोर नाही जाऊ शकत. त्यांनी मला मिरच्या कुटायला लावल्यात हे त्यांना कळतं कामा नाही. त्यांना वाईट वाटेल आणि सासूबाईंना मुळीच आवडणार नाहीये. त्यांनी मला आपण बरोबर जाऊ नाही दिलं तर, आणि आपणचा अपमान केला तर. नमस्कार. बरेच लवकर आलात. नाही, साहजिकच आहे.
मुलीला भेटायला उत्सुक असाल नाही का? आता लग्न होऊन सासरी आली तरी आमच्यासाठी लहान लेकरूच आहे अजून सखू. कशी आहे माझी सखू? ठीक आहे ना? हे सखू खोकते का? सांगा ना, ठीक आहे ना माझी सखू? आता सखू कशी आहे हे तुमचं तुम्हीच भेटून ठरवा. नाही म्हणजे कसं आहे, सासरच्या मंडळींनी कितीही सांगितलं की मुलगी सुखात आहे तरी माहेरच्यांचा विश्वास बसत नाही ना. पण सखूच्या तोंडून ऐकूनच तुमचं समाधान होईल. झालं काम पूर्ण झाली कसाठी. आता तोंड दे, आवरून घेते आणि अप्पांना भेटते. थांब. कसोटी पूर्ण झाली? कोण म्हणाला कसोटी पूर्ण झाली? या गे, या आपण मिरच्या कुटायच्यात. तुझे अप्पा आलेत बाहेर, विचारतायत सखू कशी आहे, सखू कशी आहे. सांगू त्यांना अर्धवट कामं करतेस? सांगू अर्धवट मिरच्या टाकून जातेस? सांगू? माणसं अशा उभं राहिल्यात की मी मिरच्या कुटताना अप्पांना दिसेल. लाग कामाला. उमाने खास शेवया करून पाठवल्या तुमच्यासाठी, घ्या. हो का? बर. दूध आणि शेवयाच दिसतायत. सुकामेवा, काजू, बदाम खिरीत घातल्याशिवाय आमच्याकडे कोणी तोंडही लावत नाही खिरीला. असू दे, घाबरू नका. वाया नाही जाणार. अशी खीर खायची सखूला सवय असेल ना, ती संपवेल एकटीनच सगळी. यमुने, यमुने आले. अगं सखूच्या आप्पांनी शेवयाची खीर आणली आहे, नेऊन ठेव. रमाई, सखूचं काम संपत आलंय. काम झालंय म्हणजे सखू नाचत बाहेर येईल. त्याआधी यांना बाहेर काढायला हवं. नमस्कार. आलात? दिगू, अरे शिवाप्पांना आपली पेढी दाखव जा. आम्ही दाखवतो. या 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 शिवाप, हो. पेढी बघूया आपण. वा वा वा. जा. अप्पा कुठे गेले? आज जा.
आप्पा गेलेत बाहेर पेढी बघायला. जा. आप्पा कुठे गेले? काय मग भेटले का तुझे मायेचे आप्पा? नाही अजून. अगं पण ते केव्हाचे आलेत? त्यांना पाणी सुद्धा विचारलं नाहीये कुणी. हो, मग मी घेऊन जाऊ का? नुसतं पाणीच का? थांब, मी तुला गुळाचा खडा पण देते वाटीत, तोही घेऊन जा. खूप लांबून आलेत ना, थकले असतील ग. या. अहो तुम्हाला सांगतो, केवळ माझ्या सासूबाईंच्या मेहनतीवर आणि कर्तृत्वावर ही पेढी उभी राहिली बरं का शिवप्पा. अहो प्रश्नच नाही. म्हणून तर आम्हा सर्वांसाठी आहेत ना वहिनी या वंदनीय आहेत. हा, देवानंतर कोणाची पूजा करायची ना तर फक्त वहिनींची. काय पुत्र सौभाग्य होती भाऊ. पप्पा, घोळ पाणी आणलंय, घ्या ना. घ्या घ्या. नाही सुनबाई, पाणी पिणार नाहीत ते.